इझी लिक्विडिटी म्हणजे काय हे गोल्डच्या उदाहरणातून समजून घेऊ. समजा 30 वर्षापूर्वी एखाद्या व्यक्तीने रुपये 1,00,000 फिजिकल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले आणि दुसऱ्या व्यक्तीने रुपये 1,00,000 डिजिटल गोल्डमध्ये इन्व्हेस्ट केले. आज दोघांचं व्हॅल्यू कदाचित रुपये 45,00,000 झाली असेल, पण फरक कुठे आहे माहिती आहे? फिजिकल गोल्डमध्ये तुमच्याकडे ॲसेट आहे, पण रेग्युलर किंवा पार्शियल कॅश फ्लो घेणं सोपं नाही. कारण तुम्हाला सोनं विकावं लागतं, मग त्यात मेकिंग चार्जेस, इम्प्युरिटी आणि इमोशनल्स अटॅचमेंट सुद्धा असतात. पण डिजिटल गोल्ड किंवा फायनान्शियल ॲसेट्समध्ये तुम्हाला फ्लेक्झिबिलिटी मिळते. तुम्ही गरजेनुसार थोडी अमाऊंट रिडम करू शकता किंवा रेग्युलर कॅश फ्लो तयार करू शकता आणि पूर्ण ॲसेट विकण्याची गरजही पडत नाही. म्हणून इन्व्हेस्टमेंट फक्त ग्रोथसाठी नसतंय, तर लिक्विडिटी आणि फ्लेक्झिबिलिटीसाठीही महत्त्वाची असते. लक्षात ठेवा, ॲसेट मोठं असणं पुरेसं नाही, गरजेच्या वेळी ते सहज वापरता येणंही तितकंच महत्त्वाचं आहे.